वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। बातमी छत्रपती संभाजीनगर मधली आहे। या सगळ्या मुद्द्यावर अंबादास दानवे यांनी देखील आता टीका केलेली आहे। मुळात संजय राऊतांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल आहे। मोदींना उद्धव ठाकरेंची भीती वाटते असं खासदार संजय राऊत म्हणतायत। महाराष्ट्रात मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे असा सामना होणार आहे असं देखील राऊत यांनी स्पष्ट केलेलं आहे। तर मोदींच्या वक्तव्याचा तिथं अंबादास दानवे यांनी ही समाचार घेतलाय, पाहूया। प्रधानमंत्र्यांना किती भीती वाटते उद्धव ठाकरेंची आणि बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची। ही भीती आहे त्यांच्या मनातली की इतके प्रयत्न करून, इतकी दमनशाही करून, इतकी दडपशाही करून पक्ष फोडून सुद्धा उद्धव ठाकरे त्या वादळामध्ये एका दीपस्तंभासारखी उभे आहेत आणि भारतीय जनता पक्षाला आणि मोदी शहांना आव्हान देत उभे आहेत। अनेक वादळ अंगावर झेलून शरद पवार ठामपणे उभे आहेत। अशा प्रकारे बोलणं शिवसेनेला बाळासाहेब ठाकरेंच्या हाच एक नकली विचार आहे। येणाऱ्या काळात जर एवढी नकली शिवसेना असेल तर ती फोडायची का गरज पडली? नकली होती, राहू द्यायचं आम्हाला नकली। असली शिवसेनेला मग नकली शिवसेनेला त्यावेळेस तुम्ही 22 जागा देत होत्या, मग असली शिवसेनेला तुम्ही 12-13 जागा का देता? नकली शिवसेनेकडे तोंड डोळे वाटायची तुमची हिंमत नव्हती। आज तुम्ही त्या असली शिवसेनेचे उमेदवार का ठरवता? असली शिवसेनेने उमेदवार ठरलेले ते बदलायला का भाग पाडता? हा माझा प्रश्न आहे, याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे। आणि तुम्हाला शिवसेनेची गरज आहे या महाराष्ट्रात, पण एखादं वाघाचं कातडं पांग घालणारा वाघ होऊ शकत नाही। वाघ वाघच असतो। तेव्हा शिवसेना काय असेल या महाराष्ट्रातील जनता निवडणुकीत दाखवून देईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।